हॅलो स्टुडंट, आज आपण सुरू करणार आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा जो फर्स्ट चॅप्टर आहे मॅथ 1चा तो आपण आज चालू करणार आहे. ओके, त्यासाठी सर्वात पहिले एक तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे का जो जनरल फॉर्म असते त्याचा लिनियर इक्वेशन टू फॉर्म जनरल फॉर्म जो असते तो असते ax प्लस bx प्लस सी या पॅटर्न मध्ये असायला पाहिजे. ओके, आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायचं की याचं मॅक्झिमम पॉवर ऑफ इंडेक्स किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे, 1. आता त्यानंतर आपण काय तर आता यानंतर इथं काय असते ax प्लस bx इक्वल टू सी या फॉर्म मध्ये त्याच्यानंतर तुमचं इक्वेशन असणे आवश्यक आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने दिलाय त्या पद्धतीनं. ओके, आणि जे व्हेरिएबल आहे टू व्हेरिएबल यांचा मॅक्झिमम पॉवर ऑफ इंडेक्स किती असायला पाहिजे, 1च असायला पाहिजे. ओके, तर त्यामध्ये आता जे त्याची पहिली प्रॅक्टिस सेट आहे 1.1 ते आपण सुरू करणार आहोत. तर त्यामध्ये पहिला जो 1.1 जे आहे प्रॅक्टिस सेट पहिल्या चॅप्टरची त्यामध्ये पहिला जो क्वेश्चन दिलाय तो आपल्याला दिलाय ऍक्टिव्हिटीचा. म्हणजेच पहा कसा, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की आपलं जे इक्वेशन आहे ते आहे 5x प्लस 3y इक्वल टू 9 इक्वेशन फर्स्ट घेतलाय आणि 2x मायनस 3y इक्वल टू किती घेतलाय, 12 घेतलाय. क्लिअर. ओके, तर आता काय केलंय, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आहे त्याची काय केली आहे मॅडम, ऍडिशन केलेली आहे. ते ऍडिशन आपल्याला इथे देत आहे. चेक करा, 5x प्लस 3y इक्वल टू 9, 2x मायनस 3y इक्वल टू 12. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही प्लस 3y आणि मायनस 3y असल्या कारणाने या ठिकाणी काय म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. तर 5x आणि 2x दोघांची ऍडिशन किती होईल, 7x. आणि ऑलरेडी आपल्याला x इथे दिलेला आहे तर या ठिकाणी मी किती लिहिणार आहे, 7. ओके, तर त्याच पद्धतीनं 12 प्लस 9 ची जर ऍडिशन केली तर आपण किती होईल आपल्याकडे 21. आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी पहा हा 7 याला मल्टिप्लाय तर तो डिनॉमिनेटरला जाईल इथं डिवाइड साठी आणि इथं वरती किती राहील आपल्याकडे 21. आता जर आपण 7 न जर कितीला 21 ला डिवाइड केलं तर आपल्याकडे आन्सर येईल इथं 3. क्लिअर इथपर्यंत. ओके, ऍक्टिव्हिटी सोपी असते, जास्त कठीण राहत नाही. काय केलंय, प्लेस x इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. आता काय केलंय, जे x ची व्हॅल्यू आहे 3 तर इक्वेशन फर्स्ट मध्ये या ठिकाणी काय केलंय, ऍड करण्यात आली आहे. चेक करा, 5x इन आता मी डॉट डॉट केलाय म्हणजे या ठिकाणी मला किती ऍड करायचे, 3 ऍड करायचे आहे. ओके, आता चेक करा, प्लस 3y इक्वल टू 9 या इक्वेशन नुसार. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3y जसा त्याचा इक्वल टू 9 जर या दोघांचा मल्टिप्लाय केला तर किती ते 15 आणि तो काय केला राईट साईड नेला तर प्लसचे काय झाले इथं -15. क्लिअर स्टुडंट. या ठिकाणी आता पहा 3y इक्वल टू आता 15 मधून जर 9 गेले तर तुमचे राहते -6. क्लिअर. त्यानंतर y इक्वल टू -6 डिवायडेड बाय 3 म्हणजे या पद्धतीनं -6 डिवायडेड बाय 3. क्लिअर. ओके, आता मी जर काय केलं 3 न जर याला डिवाइड केलं तर किती आहे 3 टू द 6 पण साइन कशाची मायनसचा. ओके, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय सोल्युशन इज x ची व्हॅल्यू आली होती आपल्याकडे 3. ओके, आणि y ची व्हॅल्यू किती आली आहे -2. पहा इतक्या इझी वेने आपण काय केलं, पहिली ऍक्टिव्हिटी इथं कंप्लीट केलेली आहे. ओके, याच पद्धतीने आता काय करू आपण समोरचे जे क्वेश्चन दिले आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे. आता तुम्हाला सेकंड क्वेश्चन दिलाय स्टुडंट. सेकंड क्वेश्चन पहा काय दिलाय, सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. पहा सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं, इक्वेशन सॉल्व्ह करायचे विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा एकदम इझी वेने आपण ते काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. या ठिकाणी चेक करा, तुम्हाला पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे तो दिला आहे तुम्हाला 3a प्लस 5b इक्वल टू 26 आणि a प्लस 5b इक्वल टू 22. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो की पहिला टर्म असो, हा टर्म आणि हा टर्म असो किंवा हा टर्म असो किंवा हा टर्म असो एक तर इक्वल तुम्हाला असणं आवश्यक आहे. एक तर प्लस प्लस पाहिजे किंवा मायनस मायनस पाहिजे. आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी मी काय करतो 3a प्लस 5b इक्वल टू 26 याला मी करतो इक्वेशन फर्स्ट. ओके, आणि त्यानंतर पहा किती आहे a प्लस 5b इक्वल टू 22 याला करतो इक्वेशन सेकंड. क्लिअर. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, जर दोन्ही टर्म सेम आहे, पहा हा टर्म आणि हा टर्म सेम आहे, त्यांचे साइन सुद्धा कशा सेम आहे तर त्यावेळेस करायचं सबट्रॅक्शन. त्यावेळेस काय करायचं सबट्रॅक्शन. पण दोन्ही टर्म सेम आहे, एकाचं प्लस आहे एकाचं मायनस आहे, त्यावेळेस करायचं द्यायचं ऍडिशन. तर आता दोन्ही जे दिले आपल्याला 5b आणि खाली सुद्धा 5b दिले आणि त्यांचे साइन सुद्धा काय सेम आहे, त्यावेळेस आपण दोन्ही इक्वेशनचं काय करू आपण सबट्रॅक्शन या ठिकाणी करू शकतो. म्हणजे सबट्रॅक्ट इक्वेशन. आता काय करायला लागेल आपल्याला, मोठ्यातून लहान मायनस करा. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम वन इक्वेशन मधून. आता मोठावाला पहिले लिहू आपण 3a प्लस 5b इक्वल टू 26 नंतर a प्लस 5b
इक्वल टू 22. तर सबट्रॅक्शन करता विद्यार्थी मित्रांनो, तर सबट्रॅक्शनच्या वेळेस लक्षात ठेवायचं, जेवढे साईन दिले तुम्हाला, जे साईन दिले त्याच्या अपोजिट साईन घ्यायचे. म्हणजे याचं साईन प्लस आहे तर काय करायचं मायनस, याचंही प्लस आहे तर काय करायचं मायनस, प्लस आहे तर मायनस. जर एखादं इथं मायनस असतं आपण त्याचं केलं असतं प्लस. तर या ठिकाणी चेक करा, तुमचा 5b प्लस 5b आणि मायनस 5b या ठिकाणी आपण कॅन्सल करू टाकू. आपण 3 मधून जर a गेला तर आपल्याकडे येते 2a इक्वल टू 26 मधून जर तुमचे 22 गेले तुमच्याकडे आले 4 आणि a इक्वल टू 4 हा मल्टिप्लाय इथं घेतला डिवाइड 2, तर a इक्वल टू आपल्याकडे आला 2 2 जा 4, म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याकडे आली. आता आपल्याला काय पाहिजे b ची. तर ओके, तर मी काय करतो, a फर्स्ट इक्वेशन मध्ये टाका की सेकंड इक्वेशन मध्ये टाका, नो प्रॉब्लेम. मी काय करतो, पुट a इक्वल टू 2 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकू शकतो आपण, आता मी टाकलं या ठिकाणी सेकंड इक्वेशन मध्ये. क्लिअर. ओके, आता पहा काय करू शकतो आपण, इक्वेशन होतं आपल्याकडे a प्लस 5b इक्वल टू 22. क्लिअर. तर मी a ची व्हॅल्यू टाकणार आहे त्यामध्ये 2. a ची व्हॅल्यू किती घेतली 2, इकडे किती आपल्याकडे 5b इक्वल टू 22. तर आपल्याकडे पहा चेक करा, 5b इक्वल टू 22 प्लसचा काय इकडे देईन तर -2. चेक करा, 5b इक्वल टू राहिले आपल्याकडे 20, हा मल्टिप्लाय आहे तर डिवाइड b इक्वल टू 20 अपॉन 5. तर b इक्वल टू किती झालं या ठिकाणी 5 4 जा 20. म्हणजे चेक करा, a ची सुद्धा व्हॅल्यू आली आणि b ची सुद्धा आपल्याकडे व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, आपण या ठिकाणी चेक करा, a इक्वल टू 2 अँड b इक्वल टू 4. सोल्युशन ऑफ द इक्वेशन, सोल्युशन ऑफ द इक्वेशन. फर्स्ट स्टुडंट, इतक्या सोपी पद्धतीने आपण काय केलं, क्वेश्चन नंबर सेकंड मधला तुमचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो इथं क्लिअर केलेला आहे. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. पाहता सेकंड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. यामध्ये पहा, चेक करा, x प्लस 7y इक्वल टू 10, x प्लस 7y इक्वल टू 10, याला किती नंबर देतो मी 1, आणि 3x मायनस 2y इक्वल टू किती आहे 7, याला किती नंबर देतो इथं सेकंड. तर फर्स्ट आणि सेकंड झालं, पण आपल्याला माहित आहे की दोन्ही इक्वेशन मध्ये आपल्याला टर्म सेम येणं आवश्यक आहे. पण आता या ठिकाणी टर्म सेम, जर या दोघांतले जर सेम करायचा प्रयत्न केला आपण तर दोघांना सुद्धा काय करावं, मल्टिप्लाय करायला लागेल. तर मी काय करतो, इक्वेशन फर्स्टला मल्टिप्लाय करतो 3 ने, तर म्हणजेच इक्वेशन आपलं काय होऊन जाईल, आपला त्यामधला जो टर्म येणार असतो तो काय होऊन जाईल, इक्वली होऊन जाईल. पहा, आता इक्वेशन फर्स्टला मी मल्टिप्लाय करतो, इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय कितीने करतो मी 3 ने मल्टिप्लाय. 3 ने जर मी या ठिकाणी मल्टिप्लाय केलं, चेक करा, 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर किती, 3x प्लस 21y इक्वल टू किती इथं 30. इक्वेशन थर्ड. आता जर तुम्ही पाहू शकता स्टुडंट, या ठिकाणी 3x आणि या ठिकाणी सुद्धा काय 3x, म्हणजे इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड या ठिकाणी सारखे टर्म आले आणि त्यांचे साइन सुद्धा काय सारखे आहे. तर ज्यावेळी टर्म सारखे आणि साइन सुद्धा सारखे त्यावेळेस आपल्याला करावं लागेल सबट्रॅक्शन. म्हणजे आपण मोठावाला आधी लिहू, म्हणजे काय करू आपण, 3x प्लस 21y इक्वल टू 30, आणि सेकंड वाला किती आपल्याकडे 3x मायनस 2y इक्वल टू किती आपल्याकडे 7, आणि काय करत आपण इथं सबट्रॅक्ट करत आहे. ओके, तर सबट्रॅक्टच्या वेळेस एक लक्षात ठेवायचं स्टुडंट, ज्यावेळेस तुम्ही काय करता सबट्रॅक्ट करता त्यावेळेस याचे साइन जे चेंज करावं लागते. प्लस आहे तर काय करायचं मायनस, मायनस आहे तर काय करायचं प्लस, प्लस आहे तर काय करायचं मायनस. ओके, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जर मी काय केलं या ठिकाणी, आता सबट्रॅक्ट जर केलं तर या ठिकाणी काय होऊन जाईल आपलं, या ठिकाणी होऊन जाईल कॅन्सल आपले हे, आणि या ठिकाणी पुन्हा किती येईल तुमच्याकडे दोन्ही येईल तर 21 प्लस, आता बघा इथं करंटचं कोणतं आहे प्लस आणि याचं करंटचं काय प्लस, तर 21 प्लस 2, तर आपल्या इथं किती बनले 23y इक्वल टू 30 मधून जर तुमचे 7 गेले तर तुमच्याकडे इथं सुद्धा किती राहते 23. आता आपण पाहू शकतो, काय पाहू शकतो की y इक्वल टू 23 आणि हा मल्टिप्लाय आहे तर काय डिवाइडिंग 23. तर y इक्वल टू किती आला आपल्याकडे, y इक्वल टू आला आपल्याकडे 1. क्लिअर. आता मी काय करतो, हेच y इक्वल टू 1 हे पुट करतो फर्स्ट सेकंड थर्ड कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही ऍड केलं तर तुमचं आन्सर एकच येईल. ठीक आहे, तर मी काय करतो, पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन कोणत्या ऍड करतो, फर्स्ट यामध्ये ऍड करतो. ठीक आहे,
फर्स्ट मध्ये पुट अप करतो. तर फर्स्ट मध्ये जर पुट केलं तर चेक करा आपल्याजवळ एक्स प्लस 7y 7 इंटू वाय ची व्हॅल्यू किती घेऊ शकतो आपण 1 इक्वल टू किती आला आपल्याकडे 10. ओके तर एक्स प्लस किती 7 इंटू 1 7 इक्वल टू 10 एक्स इक्वल टू 10 हा प्लस आहे तिकडे काय ते -7 तर एक्स इक्वल टू आपल्याकडे किती आलाय 3 म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक्स ची व्हॅल्यू आली आहे 3. आता दोन्ही व्हॅल्यू आली आपल्या एक्स ची सुद्धा आली आहे वाय ची सुद्धा आली आहे तर आपण काय लिहू शकतो एक्स इक्वल टू 3 अँड वाय इक्वल टू 1 सोल्युशन ऑफ द इक्वेशन. सोल्युशन ऑफ द इक्वेशन. या ठिकाणी आपलं सेकंड क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड एक्झाम्पल. ओके आता आपण पाहणार आहोत थर्ड नंबरचं. ओके तर थर्ड नंबर मध्ये पहा काय दिलं आपल्याला 2x - 3y. पहिलं इक्वेशन घेऊ आपण 2x - 3y इक्वल टू 9 याला दिलं इक्वेशन मी फर्स्ट आणि दुसरं आपल्याकडे 2x प्लस y इक्वल टू 13 याला दिलं आपण इक्वेशन सेकंड. जर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहा इथला पहिला टर्म 2x आहे आणि इथला सुद्धा फर्स्ट टर्म किती आहे 2x आहे आणि साइन सुद्धा काय त्यांचे सेम आहे म्हणजे प्लस आहे. तर या ठिकाणी आपण काय करू शकतो सबट्रॅक्ट करू शकतो. म्हणजेच काय करू आपण इक्वेशन फर्स्ट सबट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वाला कशामधून सेकंड मधून या ठिकाणी आपण काय करू सबट्रॅक्ट करून टाकू. ओके आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मोठावाला आधी लिहू आपण किती घेऊ 2x प्लस y इक्वल टू 13 आधीवाला 2x मायनस 3y इक्वल टू किती स्टुडंट 9. आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे मी काय करत आहे सबट्रॅक्ट करत आहे. काय करताय सबट्रॅक्ट इथं करताय ना तुम्हाला मगाशी सांगितलंय सबट्रॅक्ट साइन चेंज करून प्लस आहे तर मायनस मायनस आहे तर प्लस आणि प्लस आहे तर पुन्हा मायनस. या ठिकाणी 1 प्लस 1 मायनस कॅन्सल होईल ना तर करंटचा साइन याचा आहे प्लसचा तर 3y प्लस y किती बनेल आपल्याकडे 4y. त्यानंतर 13 मधून जर आपले किती गेले 9 गेले तर आपल्याकडे ते 4. तर या ठिकाणी पहा y इक्वल टू 4 हा मल्टिप्लाय आहे तर डिवाइड म्हणजेच किती होईल y इक्वल टू 4 1 जा 4. या ठिकाणी आपली y ची व्हॅल्यू आली आहे 1. y ची व्हॅल्यू किती आली आहे 1 आलेली आहे. तर आपण काय करू हा y ची व्हॅल्यू 1 2 पहिल्या किंवा सेकंड दोन्ही इक्वेशन पैकी कोणत्या इक्वेशन मध्ये टाकलं तरी तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. तर मी करतो पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये फर्स्ट मध्ये टाका सेकंड मध्ये टाका. जनरली प्लसच्या इक्वेशन मध्ये टाकायचं म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तर कोणत्या टाकू आपण सेकंड इक्वेशन मध्ये आपण ऍड करू. चेक करा काय आपल्याकडे 2x प्लस y इक्वल टू 13. तर मी काय करतो 2x प्लस y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे y ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1 इक्वल टू 13 2x इक्वल टू 13 हा तिकडे जाईल तर काय होईल मायनस. चेक करा 2x इक्वल टू आपल्याकडे किती 12 x इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2 म्हणजेच x इक्वल टू किती आला आपल्याकडे 6 म्हणजे x ची व्हॅल्यू आली आहे 6 तर y ची व्हॅल्यू आली आहे 1. तर म्हणजे सोल्युशन ऑफ द इक्वेशन म्हणजेच काय राहील आपल्याकडे x equal to 6 and y equal to 1 solution of the equation. Solution of the equation. काय x equal to y x equal to 6 आणि y equal to 1 solution of the equation. दोन्ही सोल्युशन आलेले आहे. या ठिकाणी जर पाहता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तर आपला सेकंड क्वेश्चन मधला थर्ड एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी आपलं संपलेला आहे. तर आता आपण त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा आपलं चेक करू शकता तुम्ही. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे काय पहा 5m minus 3n आणि m equal to 5m minus 3n equal to 19 m minus 6n equal to -7. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल दिला आपण ते सॉल्व्ह करून घेऊ. पहिला आहे आपल्याकडे 5m minus 3n equal to 19. तर मी देतो इक्वेशन याला फर्स्ट. त्यानंतर दिला m minus 6n इक्वल टू -7 तर याला इक्वेशन देतो मी सेकंड. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की आपल्या दोन्ही इक्वेशन मधले आपल्याला
एक टर्म आपला सेम येणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी चेक करा 5m, इथं यमच आहे, आता 6 आहे. आता मी काय करू शकतो, कोणत्याही एका इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यानंतर मी त्यांचे टर्म सेम करू शकतो. या इक्वेशनला मी 2 न मल्टिप्लाय केलं तर सीधं 6 येईल आणि 6 न मल्टिप्लाय केलं 5 न मल्टिप्लाय केलं तर 5 येऊ शकते. दोन पैकी कोणत्या इक्वेशनला तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. मी काय करतो, सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करून टाकतो. म्हणजेच काही इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय कितीने करतो 5. चेक करा आपलं इक्वेशन काय बनते. 5m मायनस किती होईल तुमचे 30n आणि 7 5 35. तर काय साईन येईल मायनसचं. इक्वेशन काय झालं आपल्याजवळ थर्ड. क्लिअर. आता या ठिकाणी काय करणार आहोत आपण पहा. आता चेक जर कराल तुम्ही फर्स्ट इक्वेशन आणि तुमचा थर्ड इक्वेशन जर तुम्ही पाहाल तर त्यांचे टर्म सेम आलेले आहे. तर जर टर्म सेम आलेले आहे, साइन सुद्धा सेम आहे, त्यावेळेस आपण करणार आहोत सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शनच्या वेळेस चेक करा आपण काय करू आता 5m मायनस 3n इक्वल टू 19 आणि मग घेणार आहोत आपण 5m मायनस 30n इक्वल टू मायनस 35. यांची काय करणार आपण सबट्रॅक्ट करणार. काय करणार सबट्रॅक्ट. आता सबट्रॅक्टच्या वेळेस साइन चेंज होऊन जाते. प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस, मायनस आहे तर प्लस. तर हे दोन झाले कॅन्सल. आता जर आपण ह्याचा करंट साइन आहे प्लसचा, जर आपण 30 मधून तुमचे 3 गेले तर इथं किती राहील 27 आणि काय राहिला n. ओके. या ठिकाणी आता काय झालं, याचं करंटचं साइन काय झालं प्लस झालंय आणि वरचा सुद्धा प्लस आहे. तर आपण ऍडिशन केली तर 9 + 5 14 1 कॅरी. इथं झाला 4 + 1 5. ओके. तर n इक्वल टू या ठिकाणी झाले 54 मल्टिप्लाय तर या ठिकाणी आपण घेऊ 27. तर n या ठिकाणी आता जो 27 2 जर 54 म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आलेली आहे 2 आलेली आहे. तर आता एक काम करू आपण, ह्या जो 2 आहे तर फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन, थर्ड इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करू शकता जेणेकरून आपल्याला m ची व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. तर मी काय करणार आता पुट काय दिलं आपल्याला n इक्वल टू 2 इन इक्वेशन. जे इक्वेशन आपल्याला सोपी वाटते त्यामध्ये आपण टाकू शकतो. ज्यामध्ये वाटत असेल तुम्हाला, जर फर्स्ट मध्ये वाटत असेल, सेकंड मध्ये वाटत असेल, थर्ड मध्ये कोणत्या यामध्ये तुम्ही काय करू शकता यांची व्हॅल्यू टाकू शकता. जर मी म्हटलं फर्स्ट तर फर्स्ट मध्ये टाका तरी तुमचं आन्सर येऊन जाईल. चेक करा काय दिलं आपल्याला 5m मायनस 3 इंटू यांची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली आहे 2 आली आहे इक्वल टू किती आहे 90. 5m मायनस 6 इक्वल टू 19. 5m इक्वल टू 19 हा तिकडे जाईल तर प्लस होईल 6. चेक करा ऍडिशन होईल तुमची 25 आणि हा m मल्टिप्लाय 5 काय m ला मल्टिप्लाय तर मल्टिप्लायचं मी काय करतो डिवाइड घेऊन जातो. त्यानंतर m इक्वल टू किती 5 5 25. तर या ठिकाणी चेक करा आपली m ची सुद्धा व्हॅल्यू आली आहे 5 आणि n ची व्हॅल्यू आली होती आपल्याकडे n. ओके. तर मी या ठिकाणी लिहू शकतो m equal to 5 and n equal to 2. Solution of the equation. Solution of the इक्वेशन. या ठिकाणी आपलं किती एक्झाम्पल झालाय 4th नंबरचं एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी आपण कंप्लीट केलाय. फर्स्ट स्टुडंट आपले व्हिडिओ मोठमोठे होत जाईल तर त्या कारणामुळे आपण काय करणार 4-5 ज्या पद्धतीनं होते त्या पद्धतीनं आपण काय करू कमीत कमी म्हणजे 20 ते 25 मिनिटाच्या अंदर एक व्हिडिओ झाला पाहिजे. एक्झरसाइजला जे आपले प्रॅक्टिस सेट आहे त्यामध्ये एक प्रॅक्टिस सेटला 2 अटेम्प्ट मध्ये झालं तरी चालते. तर या ठिकाणी आपले 4 एक्झाम्पल कंप्लीट झाले. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण उरलेले सुद्धा एक्झाम्पल कंप्लीट करून घेऊ. थँक्यू.